काळ आणि काम या टॉपिकवर आधारित कार्यक्षमतेवर एक प्रश्न आहे, म्हणजेच एफिशियन्सीवर एक प्रश्न आहे. खूप छान प्रश्न आहे. पहा प्रश्न. बबिता आणि कविता यांची कार्यक्षमता ही अमनच्या कार्यक्षमते एवढी आहे. तर मी काय करतो, अमन म्हणजे ए आणि बबिता आणि कविता म्हणजे बी प्लस के यांची जी कार्यक्षमता आहे ती समान आहे. म्हणजे याची पण एक आहे, याची पण एक आहे, असं आपण मानलं. अमन आणि बबिता मिळून एक काम 7 तास 12 मिनिटात करतात. आता हे झालं कार्यक्षमतेबद्दलचं. आता मी इथे टाइम म्हणजे वेळेबद्दलचं लिहितो. अमन आणि बबिता, हे बघा, अमन प्लस बबिता आणि नंतर कविता. अमन प्लस बबिता 7 तास 12 मिनिटात एक गोष्ट करतात. 7 तास 12 मिनिटात एक काम पूर्ण करतात. आणि त्याचप्रमाणे कविता ते काम 36 तासात करते. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, 7 तास 12 मिनिटाला 5 ने गुणलं तर 36 होतं. म्हणजे मी डायरेक्ट भाग लावू शकतो. इथे 1, इथे 5. याचा अर्थ अमन आणि बबिता 1 तास जर घेत आहेत तर कविता एकटी 5 तास घेते. टाईम आणि कार्यक्षमता हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणून ह्याला मी असं करू शकतो, अमन प्लस बबिता भागिले कविता हे 1/5 आहे ना, ते न करता मी ते 5/1 घेईन. ही झाली यांची एफिशियन्सी, ही यांची कार्यक्षमता, ही यांची कार्यक्षमता. मला सांगा, 5 इथे आहे, 1 इथे आहे, एकूण कार्यक्षमता किती झाली? 5 आणि 1 ची जर मी बेरीज केली तर ती येते 6. तर कविताची कार्यक्षमता इथे 1 दिसते मला. बघा, कविताची कार्यक्षमता 1 आहे. अमन आणि बबिता दोघांची मिळून 5 आहे. इथे बघूया, इथे आपल्याला काय कळतंय का? इथे एकाच 1 आहे. टोटल कार्यक्षमता 6 आहे. म्हणून मी इथे 1/1 घेण्याऐवजी 3/3 घेऊ शकतो. आता त्यापैकी अमनची 3 आहे बघा, म्हणजे अमनची कार्यक्षमता झाली 3, कविताची झाली 1, टोटल कार्यक्षमता 6 आहे. बबिताची किती उरली? बबिताची उरली 2. ही झाली कार्यक्षमता. आता काय म्हटलेलं आहे? कविता ते काम 36 तासात करू शकते. कविताची कार्यक्षमता 1 आहे, ती काम करते 36 तासात. याचा अर्थ एकूण काम, टोटल वर्क ते असणार 36. कारण 1 गुणिले 36 करणार मी, टोटल वर्क 36 आहे. आता बबिता एकटीला ते काम करण्यासाठी लागणारा वेळ, बबिताची कार्यक्षमता किती आहे? 2. एकूण कामाला कार्यक्षमतेने भागावं लागतं. 36 भागिले 2 येतं 18, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. थोडासा अवघड आहे, ट्रिकी प्रश्न आहे, पण मी जसं सोडवलं तसं सोडवा, नक्कीच आवडेल. आवडल्यास नक्की लाईक करा.